मित्रहो नमस्कार। कधी नव्हे एवढं बहुमत महायुतीला मिळालं। आता हे बहुमत मिळालं की मिळवलं, जनतेने दिलं की ईव्हीएम ने दिलं, आरोप तर तसेच होतात। लोक अजूनही तेच बोलतात हो। पण ठीक आहे, तो मुद्दा बाजूला ठेवू। काहीही असलं तरी महायुती मजबूतपणे आता सत्तेवर आलेली आहे। पण गेल्या 4 महिन्यात त्यांच्या अंतर्गत लाथाळ्याशिवाय दुसरं काहीही पाहायला मिळत नाही। जनतेसाठी सरकार वगैरे या सगळ्या गोष्टींना आता केवळ बोलण्यापुरत्या उरल्यात, बोलण्यापुरत्या भाषणामध्ये। नेते सांभाळायचे, कार्यकर्ते जपायचे एवढाच धर्म राजकीय पक्षांचा बनलेला आहे। आता हेच बघा, प्रत्येक पक्षाचे नेते मंत्री होण्यासाठी धडपडत असतात, त्यात काही चूकही नाही। ज्याचा त्याचा राजकीय वकूफ पाहून ही मंत्रिपदं वाटली जातात। आता बघा, आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत। घटनात्मक दृष्ट्या या पदानं काहीही अर्थ नाही, महत्व नाही, किंमत नाही। ती केवळ एक राजकीय ऍडजस्टमेंट आहे। मोठ्या पदाची झूल टाकली की मोठे नेते खुश। मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री अशी आपल्या मंत्रिमंडळाची रचना। त्या खात्याचा कारभार सुरळीत चालावा आणि जनतेचे प्रश्न सोडवले जावेत अशी अपेक्षा असते। पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चक्क बिनकामाचे मंत्री कार्यरत आहेत। अंगावर मंत्रिपदाची झूल टाकली पण त्यांना केवळ शोभेपुरतं ठेवलं। कॅबिनेट मंत्री हे त्या खात्याचे प्रमुख असतात, त्या पाठोपाठ राज्यमंत्री असतात, पण त्या राज्यमंत्र्यांना काही अधिकारच दिले गेले नाहीत। त्यामुळं महायुती सरकारमध्ये या राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। कॅबिनेट मंत्र्याकडून राज्यमंत्र्यांना अधिकार प्रदान करावे लागतात, त्या अधिकारानुसार राज्यमंत्री काम करीत असतात। महायुती सरकारनं राज्यमंत्र्यांची नेमणूक तर केली, पण त्या विभागाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना अजूनही अधिकारच दिलेले नाहीत। आपले हे राज्यमंत्री गेल्या 4 महिन्यापासून मंत्रिपद घेऊन केवळ मिरवत राहिले। आज अधिकार मिळतील, उद्या अधिकार मिळतील, मग मंत्री म्हणून आपल्याला कामाला सुरुवात करता येईल अशा आशेवर हे मंत्री बसले, पण त्यांना अधिकार काही प्राप्त झाले नाही। आपल्याला अधिकार मिळावे अशी मागणी त्यांची सुरुवातीपासूनच आहे। त्यांनी तसा प्रयत्नही केला मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे, पण त्यांच्या खात्याची कॅबिनेट मंत्री सगळे अधिकार आणि फाईल आपल्याकडे ठेवून बसलेले आहेत। त्यामुळे या बिनकामाच्या मंत्र्यांचा कोंडमारा झाला। म्हणजे बघा, या महायुती सरकारच्या अगदी सुरुवातीपासून सुद्धा कसं होत गेलं। 5 डिसेंबर 2024ला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली। त्यानंतर बऱ्याच विलंबानं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण तेव्हाही या मंत्र्यांना खाते वाटप केलं गेलं नव्हतं। हिवाळी अधिवेशनात उपस्थित होते हे बिनखात्याचे मंत्री। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या मंत्र्यांना विभागाचं वाटप करण्यात आलं, पण कॅबिनेट मंत्र्यांनी अजूनही या राज्यमंत्र्यांना अधिकारच प्रदान केलेले नाहीत। त्यामुळे हे राज्यमंत्री केवळ नामधारी उरलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गृह विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना मात्र अधिकार दिले। बाकीचे सगळे राज्यमंत्री अजूनही बिनकामाचेच आहेत। म्हणजे बघा, तोंडात दात नसलेल्या एखाद्या माणसाला ऊस खायला देण्यासारखा हा प्रकार नाही का हो। या नामधारी राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं मांडलं, पण त्याचा सुद्धा काही उपयोग झाला नाही। या राज्यमंत्र्याकडे कोणताही अधिकार नसल्यामुळे त्यांना कोणता निर्णयही घेता येत नाही। प्रशासकीय कामकाजातही त्यांचा हस्तक्षेप चालत नाही। मग असे मंत्री नाराज झाले, अस्वस्थ राहिले तर त्यात त्यांची तरी काय चूक। हे राज्यमंत्री सध्या प्रचंड नाराज आहेत, अस्वस्थ आहेत, चिडलेले सुद्धा आहेत। आपली टिंगल करण्यात आली की काय अशी भावना सुद्धा त्यांची झाली। एकतर आधीच मंत्रालयामध्ये फायलींचं बरंच राजकारण झालेलं आहे, आणि बघा ते 2 उपमुख्यमंत्र्यातला मोठा उपमुख्यमंत्री कोण याच्यावर सुद्धा बरीच चर्चा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र या दोघांचेही काही चालू देत नाहीत। म्हणजे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं सब कुछ फक्त देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे तर त्यांनी स्वतः गेले 4 महिन्यापासून दाखवून सुद्धा दिलंय। ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत तर म्हणाले, राज्यमंत्र्यांचं काय घेऊन बसला, राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांना तरी कोणते अधिकार दिले आहेत। राज्यात आणि केंद्रामध्ये सगळीकडे मंत्र्यांना काहीही अधिकार नाहीत। आणि बघा, ते बरोबरही आहे।
फडणवीस म्हणजे अहम ब्रह्मास्मी, लोकशाही उरली आहे फक्त भाषणबाजी पुरती आणि जनता उरली आहे फक्त मतदानापुरती. बरोबर ना मित्रांनो, तुम्ही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.